समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हॉटेल घेतोय? ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालार जंगची संपत्ती घेतोय. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हेच मंत्री आहेत जे त्यांच्या शाळेमध्ये हिंदी विषय लागण्यासाठी सक्ती केली होती. महाराष्ट्रात त्याच्या अंमलबजावणीचा GR देखील त्यांनी काढला होता आणि तेच दादा भुसे आहेत. आमच्याकडे असताना आम्हाला कृषी खातं नको, दुसरं काहीतरी द्या म्हणून मागे लागले होते आणि आता हेच दादा भुसे आहेत ज्यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून MSRDC खातं सांभाळलं. त्यातच घोटाळा झाला आहे आणि त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गाची नदी झाली होती. म्हणजे ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचा म्हणजेच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, त्या महामार्गावर आज खड्डे पडले. त्याच महामार्गावर आज नदी वाहते आहे आणि आजची बातमी आहे मुंबई पुणे महामार्गावर चुकीच्या पद्धतीने जवळजवळ 12.5 कोटी रुपयांचा चुकीचा फाईन लावण्यात आलेला आहे. कारण हा घोटाळा MSRDCने केलेला आहे असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईमध्ये जगातला सर्वात मोठा घोटाळा धारावीमध्ये झालेला आहे. धारावीचा अदानी घोटाळा हा तेवढ्यासाठी झाला आहे कारण राजकीयदृष्ट्या मुंबई जिंकू शकत नाही आणि म्हणून मुंबईची जमीन अदानीच्या घशात घातली आणि इथले प्रकल्प गुजरातला नेलेत. त्याला आम्ही सर्व राजकीय हेवेदावे विसरून कडाडून विरोध करू असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळेस दिला आहे. आता ते जे आज मी तुम्हाला सांगतोय हे यादीचा घोटाळा भ्रष्टाचार, तसंच समृद्धीचा जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती. म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, दुर्दैव हे आहे की समृद्धी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. त्याच समृद्धी महामार्गावर आज नदी वाहत आहे आणि आजची बातमी आहे की मुंबई पुणे महामार्गावर चुकीचे फाईन जवळपास 12.5 कोटी 6 लाख गाड्यांना हे चुकीचे फाईन मारलेत कारण MSRDCने घोटाळा केलेला. पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्यालाच सीमित नाहीये. 3,000 कोटीचा घोटाळा म्हणजे आपल्याला आठवत असेल 3 ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची, MSRDCचा घोटाळा, MMRDAचा घोटाळा, गायमुख ठाणे उन्नत महामार्ग आणि मग तो बोगद्याचा असेल, 17,000 कोटीचं टेंडर काढलं, आता 14,000 कोटीवर आलंय. हेच 3,000 कोटी असतील किंवा हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधून लाडक्या कॉन्ट्रॅक्टर ह्या स्कीममधून जे काढलेले आहेत तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात. तेच पैसे पक्षाच्या बळकटीकरणासाठी केले जातात आणि त्याच पैशांमुळे तुम्हाला आता कळलं असेल भ्रष्टनाथ शिंदेना सुरत, गुवाहाटी आणि वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायला लागली. मुळात आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते, कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये. दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे भुमरे याच्या ड्रायव्हरनी सलार जंगची प्रॉपर्टी फुकटात घेतलेली आहे. हे अशा अनेक गोष्टी आहेत. पण भ्रष्टनाथांची जे एशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत. आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसतंय की नाही दिसत आहे आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत. कारण ना खाता हूं ना खाणे देता हूं हे ब्रीदवाक्य होतं भाजपचं 2014 जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो. पण आता आपण पाहतोय की असे डागी लोक त्यांनी घेतलेत. कोणा मर्डर असेल, कोणा भ्रष्टाचार असेल. युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून बसलेत हाच मोठा सवाल आहे. आणि हे विषय नुसतं आम्ही अधिवेशनात घेणारच नाही तर आमची अपेक्षा ही असेल की मुख्यमंत्री महोदयांनी यांच्यावर कारवाई करावी आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावं. कारण उत्तर आम्ही नाही मागत आहे, महाराष्ट्राची प्रत्येक व्यक्ती मागत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.